मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळाचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा एक अशी व्यक्ती डोळ्यापुढे येते की ज्या व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाने आणि कलागुणांच्या जोरावर करोडो लोकांची मने जिंकली. आपल्या अचूक कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना भरपूर हसवले. मात्र या व्यक्तीला केवळ 50 वर्षाचंच आयुष्य लाभलं. पण याच 50 वर्षात या व्यक्तीने करोडो लोकांच्या आयुष्यात आपलं स्थान निर्माण केलं. मराठीच नव्हे तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ही व्यक्ती म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आयुष्याचा प्रवास सोपा नव्हता. लॉटरीचे तिकीट विकणे, दिवाळीला उटणं विकणे, उदबत्ती विकणे यासारखी अनेक कामे करत ते एक यशस्वी अभिनेता झाले. धूमधडाका, धडाकेबाज, अशी बनवा बनवी, हमाल दे धमाल, साजन, हम आपके हे कोण, बाळाचे बाप ब्रह्मचारी यासारख्या अनेक मराठी व हिंदी सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांनी अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली. वेळेप्रसंगी त्यांनी अनेक कलाकारांना आर्थिक सहाय्य देखील केले. लक्ष्मीकांत बेर्डे घराघरात पोहोचले. ग्रामीण भागातील तळागाळातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून द्यायचं असं त्यांचं स्वप्न होतं. पण दिनांक 16 डिसेंबर 2004 रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांनी पाहिलेले त्यांचं स्वप्न अधुरच राहिलं. मात्र 17 वर्षांच्या काळानंतर त्यांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या कुटुंबाने पूर्ण करण्याचे ठरवले. कलेवरच्या प्रेमासाठी आणि कलाकारांच्या हक्कासाठी लक्ष कला मंच या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही संस्था उभारण्याचा मुख्य उद्देश हाच की कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं. गावागावातील कित्येक कलाकारांना घडवण्याचे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे या लक्ष कला मंच या संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात. या संस्थेच्या कार्यात अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे ही त्यांची मुले देखील हातभार लावतात. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.